मी एवढ्या वर्ष पक्षाचं काम करत होते, तरीही मला भाजप पक्षाने डावललं गेलं. तरीही मी एवढं ग्राउंड लेवलला काम करत असताना पक्षाने मला का डावललं याची माझी नाराजी खूप होती आणि मी आत्मदानाचा पण निर्णय घेतला होता. पण नाही, आता मी ठाम मी माझ्या कर्तृत्वावर निवडून येणार आहे मला माहिती आहे. त्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरला. आता रडायचं नाही तर लढायचं आहे. आता लढायचं. मग वरिष्ठ नेते असतील किंवा यांच्यावर तुम्हाला काय मेसेज किंवा भेटणे काय झाली होती? हो, आम्ही आहे वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. मग नेमकं उमेदवार न देण्यामागचं कारण काय किंवा काय नेमकं काय सांगण्यात आलं? कारण तसं म्हणायला गेलं तर मलाही कारण माहिती नाही. आदल्या दिवशीपर्यंत मला माहिती होती की भाजप पक्ष हा मला उमेदवारी देणार आणि मी ठाम होते त्या पक्षाशी की मला उमेदवारी मिळणारच. पण अचानक त्यांनी मला सांगितले की तुम्ही थांबा. आता इथून पुढची वाटचाल कशी असेल नेमकी? इथली वाटचाल लढायचीच असणार, रडायची नाही. खरं तर म्हणजे आता भाजप जे असतं तुम्ही भाजपमध्ये काम करता, पाठीमागून कोणाचा सपोर्ट वगैरे असं भाजपमधून आला आहे का? नाही. तुम्ही लढा नाही नाही नाही. मग जरी आता तुम्ही लढताय निवडून आला उद्या तर तुम्ही उद्या भाजपकडूनच असाल की काय? तो मी अजून निर्णय घेतलेला नाही आहे.